क्रिप्टो करन्सीला किंवा क्रिप्टो ह्या टेक्नॉलॉजीला जी ब्लॉकचेनमध्ये चालते, करेक्ट, या टेक्नॉलॉजीला तुम्ही डिनाय करून चालणार नाही आणि अगदी बरोबर. जगाच्या सोबत तुम्हाला चालावं लागणार आहे, असं माझं ठाम मत आहे. अगदी खरे. फॉरेक्सची गंमत काय माहिती आहे का, की तुम्ही पूर्ण जगाच्या फायनान्शियल मार्केटवरती तुमची नजर तुम्ही ठेवू शकता आणि त्याच्यातनं होणाऱ्या उलाढालींमध्ये करेक्ट, आपला एखादा तांब्या तुम्ही भरून घेऊ शकता. बरेचसे माझ्या ओळखीतले खूप लोक असे आहेत की जी दुबईला किंवा इतर प्रांतांमध्ये ते Correct. शिफ्ट झाली फॉर द सेक ऑफ दिस बिझनेस. दुर्दैवानं आपल्याकडं जी मानसिकता आहे प्रत्येकाची की ती खूप फास्ट पैसे मिळवण्याची आहे. करेक्ट. गेट रिच मग ते ट्रेडिंगच्या माध्यमातून असो करेक्ट. किंवा तुम्ही उद्या कुठला दुसरा व्यवसाय करताय त्याच्या माध्यमातून असो. ह्युमन टेंडन्सीज आहे. अगदी. तर बरेचसे लोक ग्रोथ पॉईंट ऑफ व्ह्यूनही बाहेर गेलेले आहेत की जे दुबईला बेस बनवून तिथून ते क्रिप्टो आणि फॉरेक्सच करतात. ॲडवायझरी पॉईंट ऑफ व्ह्यूनं जेव्हा ते काम करतात तिकडनं, कारण की मेटाचे जे नियम आहेत ते भारतासाठी वेगळे, दुबईसाठी वेगळे. करेक्ट, करेक्ट. आपल्याकडं तुम्हाला ते फॉरेक्सचे ॲड्स वगैरे तुम्हाला करता येत नाही, तर ते दुबईच्या माध्यमातून ते चालवतात. ते त्याच्यामध्ये ते उत्तम यश त्यांनी संपादित केलेलं आहे. तर आज नाही तर उद्या भारत सरकारला ह्याची नोंद घेणं आवश्यक आहे.